नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर या ठिकाणी पर्सेंटेजच्या संदर्भात अध्ययन करत असताना आज आपण बघतोय क्लास 14 आणि याच्यामध्ये थोडीशी माहिती ऍड केलेली आहे। तर आजपासून मॅथ्स आणि रिझनिंग गणित आणि बुद्धिमत्तेचा जो हा रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केलेला आहे, तर ते रोज संध्याकाळी 9च्या सुमारास या ठिकाणी अपलोड होईल। तर प्रत्येकाला रोज 9 वाजता या ठिकाणी व्हिडिओ अवेलेबल असेल। याच्यानंतर याच्यामध्ये बिलकुल खंड पडणार नाहीये। तर याच्यामध्ये आपण एमपीएससी, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या PYQ चा अध्ययन या ठिकाणी करणार आहोत। आणि जसं की या ठिकाणी दिलेलं आहे 2010 पासून ते 2024 पर्यंतच्या सर्व PYQ चा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। आणि पर्सेंटेज बद्दल आहे ना अध्ययन करत असताना या सर्व PYQ चा या ठिकाणी अध्ययन करत असताना काल आपण याला सुरुवात केलेली होती। 1 ते 15 क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट केलेले होते। तर पुढचे प्रश्न पोलीस भरतीच्या संदर्भात ऑलरेडी इन्फॉर्मेशन या ठिकाणी सांगितलेली आहे। तर त्याचे सर्व व्हिडिओ जे आहेत क्लास नंबर 1 पासून ते क्लास नंबर 12 पर्यंत आपण संपूर्ण PYQ अपलोड केलेले होते। तर त्या सगळ्या गोष्टींचा अध्ययन करून मग सिरियली या व्हिडिओ पर्यंत तुम्ही पोहोचलात तर आहे ना तुमची जी समज आहे तर ती व्यवस्थित विकसित होईल असा विश्वास आहे। तर मी सांगेल त्या पद्धतीने फक्त त्या गोष्टींचं अनुकरण करायचं आहे। मी सांगतोय ते फक्त नियम पाळायचे, तर अभ्यास ऑटोमॅटिकली होत जाईल। तर सातत्य मी ठेवेन, तर तुम्ही सुद्धा ठेवलात तर आहे ना बरोबर वेळेवरती 2025 चा पेपर होण्याच्या अगोदर आपला सिलेबस कव्हर झालेला असेल आणि तुमचा अभ्यास सुद्धा कव्हर झालेला असेल। तर चला सुरुवात करूयात आजच्या पहिल्या क्वेश्चनला। क्वेश्चन नंबर 16 या ठिकाणी 16 दिलेला आहे। एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते असा क्वेश्चन आहे। तर दोन पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो। बघा, गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे, पर्याय दिलेले आहेत। तर पर्यायांचा विचार आपण नंतर करू या ठिकाणी। तर सगळ्यात अगोदर 35% विद्यार्थी पास झालेले असतील तर नापास विद्यार्थी किती आहेत हे जर एकूण विद्यार्थी आहेत, या एकूण विद्यार्थ्यांमध्ये आपण पास आणि फेलचं या ठिकाणी प्रपोर्शन ठरवलं तर किती टक्के विद्यार्थी 35% विद्यार्थी पास झालेले आहेत, तर 65% विद्यार्थी काय झालेले आहेत, नापास झालेले आहेत। आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे किती, 455। तर अशा पद्धतीने आपण एका संख्येचं 65% किती होतं, 455 होतं। तर त्याच संख्येचं किती काढायचं, 100% जर काढलं तर परीक्षेला एकूण विद्यार्थी किती बसले होते याचं आन्सर निघेल। या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण मेथड बघितली होती, कसं सॉल्व्ह करायचंय। 65 × x गुणिले x बरोबर 455 गुणिले 100। याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर इझिली आन्सर निघून जाईल। तर x या ठिकाणी 455 गुणिले 100 भागिले किती येईल, 65। तर एकच टेबल आहे ज्याच्यामध्ये 65 येईल, 5चा तर नाही, म्हणजे 5चा सोडून द्या, मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग घालायचा प्रयत्न करू। 13 पंचे 65, तर 13 त्रिक 39 या ठिकाणी गेल्याच्या नंतर राहिले 6, 13 पंचे 65, 5 1 5, 5 7 35। तर x बरोबर व्हॅल्यू किती आली, 700। तर परीक्षेमध्ये एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 700 आहे। आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करू शकतो या ठिकाणी, तर बघा ऑप्शन दिले 490, 700, 845 आणि 1300। आपल्याला एवढं माहिती आहे क्वेश्चन मधला आहे ना हाफ या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स वाचल्याच्या नंतर लक्षात येतं एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झालेत, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते। आपल्याला पर्सेंटेजचं एक रिलेशन माहिती पाहिजे असतं, ते कोणतं आहे की नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 35% असेल तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ऑब्विसली किती असेल, 100 - 35 दॅट इज 65%। 65% विद्यार्थी काय झाले, पास झालेले आहेत। आणि हे 65% विद्यार्थी म्हणजेच आहे ना किती आहेत, 455 आहेत। तर कोणत्या संख्येचं 65% 455 बनतं, तर 455 हे 65 आहे म्हणून 490 तर या ठिकाणी बिलकुल आन्सर असणार नाही। 490चं 65% काढलं तर डेफिनेटली ती आहे ना संख्या 455 पेक्षा खूप कमी। 700चं जर आहे ना 65% काढलं, 700चं या ठिकाणी आपण डायरेक्ट 70% काढू शकतो। 700चं 10% किती असतं, 70 असतं, ओके। आणि 70 गुणिले 7 केलं तर किती टक्के निघेल, ते 70% निघेल। तर 700चं 70% किती येतं, 490। आणि 70चे या ठिकाणी 700चं 10% 70 असेल तर 5%, 70% म्हणून 5% मायनस केल्याच्या नंतर 65% भेटतात। हे इथपर्यंत आपण प्रवास केलेला आहे, तर या गोष्टी यांना समजलेल्या असतील।
एखाद्या संख्येचं कुठल्याही संख्येचं 65% आपण चेक करत असताना 70% मधून 5% मायनस केल्याच्या नंतर येतं किंवा 60% प्लस 5% केल्याच्या नंतर सुद्धा येतं. 490 मधून 700चं 5%, 10% 70 होतं तर 5% किती होतं 35. तर 490 मधून 35 मायनस केल्याच्या नंतर आन्सर किती यायला पाहिजे 455 इतकं यायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हा कंडिशन सॅटिस्फाय करतो. म्हणून पर्याय क्रमांक काय असेल 2 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. मेथड फर्स्ट मध्ये काढलं आपण आन्सर 700 आलं. मेथड सेकंडनी या ठिकाणी आन्सर काढलं, उत्तर किती आले त्यावेळेस 700 आले. कुठलीही मेथड तुम्ही यूज केलात कुठल्याही एका मेथडवरती तुमची आहे ना कमांड असायला पाहिजे. हे आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आणि हे बघितलं होतं आपण स्प्लिटिंग मेथड. फोड करून या ठिकाणी पर्सेंटेज काढायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला क्वेश्चन नंबर 17. एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धांपैकी 10 स्पर्धा जिंकल्या जर त्यांचा जिंकण्याचा शेकडा दर 40 होता. म्हणजे एकूण जेवढे मॅचेस खेळले त्यापैकी किती टक्के मॅचेस जिंकलेत ते 40% मॅचेस जिंकलेले आहेत. आणि मॅचेस किती जिंकलेत पूर्ण खेळलेल्या स्पर्धांपैकी 10 स्पर्धा जिंकल्या होत्या. या 10 स्पर्धा ज्या जिंकल्यात ते किती आहेत 40% आहेत. शेकडा दर 40 होता तर एकूण किती स्पर्धा खेळले होते. टोटल खेळलेल्या स्पर्धांची संख्या किती बघा. एकूण किती स्पर्धा खेळलेल्या असतील त्यापैकी किती मॅचेस जिंकलेत 10 मॅचेस जिंकलेत आणि ते किती होतं 40%. 10 हे जर 40% असेल तर 5 हे किती असतं 20% असतं. टार्गेट काय माझं 10% काढायचं आहे. या ठिकाणी 10% किती असेल 10% अडीच मॅचेस असतात. तर कुठल्याही संख्येचं 10% 2.5 असेल तर 100% कसं काढत असतो. हा दशांश फक्त इकडे सरकवा किती निघेल 25 निघेल. या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होतो. समजलं. हे आतमधलं काही लिहायची आवश्यकता नाहीये. एका संख्येचं 40% 10 आहे तर त्या संख्येचं 10% म्हणजेच याचं किती पट 1/4 पट आपण काढलं किती आलं 2.5. हे जर 10% असेल कोणत्याही संख्येचं सपोज करा आपण असं बघितलं होतं 120चं 10% किती असतं 12 असतं. आणि एका संख्येचं 10% किती दिलेलं आहे आपल्याला 12 दिलेलं आहे. तर ती संख्या किती असते 100%. कशी लिहितो आपण हा दशांश जो आहे एका अंकाने उजवीकडे सरकवतो आणि आन्सर काय आलं 120. त्याच पद्धतीने 2.5 हे 10% असेल तर त्याचं 100% किती आहे 25. म्हणून एकूण किती स्पर्धा खेळले होते तर त्याचा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक 2 25. दुसरी मेथड काय आहे. दुसरी मेथड सिंपल आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. 10 मॅचेस जर 40% असतील तर एकूण मॅचेस किती पर्सेंट असतात 100% असतात. आणि हे x तर यांचं तिरकस गुणाकार करून इझिली आन्सर काढता येतं. हे आन्सर तुम्ही काढायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आन्सर माहिती आहे किती आहे 25 आहे. हा ASO पूर्व 2011 विचारलेला क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. रमेशने एका परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळवले व महेशने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारीत फरक कितीचा आहे असं विचारलेलं आहे. तर लिपिक टंकलेखक 2011 विचारलेला क्वेश्चन आहे. 3%, 5%, 8% आणि 60% असं डिफरन्स दिलेलं आहे. आपल्याला दोघांना जे गुणांची टक्केवारी किंवा शेकडेवारी भेटलेली त्याच्यामध्ये फरक कितीचा आहे. 800 पैकी 640 हे किती टक्के होतात 800 चे 10% जर किती होतात 80 होतात तर याची 8 पट किती होते 8 64. म्हणजेच रमेशला भेटलेले गुण किती आहेत 80% आहेत. ओके 800चा 80% काढा 640च मिळेल. कसं काढायचंय हे या ठिकाणी इथं येऊन एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही. या गोष्टींचा अध्ययन या गोष्टींचा अभ्यास आपण आहे ना अगोदर जे याच्या आधीचे लेक्चर्स होते त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. महेशने 700 पैकी 525 गुण मिळवलेत तर या ठिकाणी 700चं 10% किती मिळतं 700चं 10% 70. तर 525च्या जवळची संख्या मिळते का बघा. तर 7 7 49 490 हे 70% होतात. 490 हे किती होतात 70%. राहिले किती 35 आणखीन 35 जर याच्यामध्ये ऍड केली तर हे किती बनतात 525च बनायला पाहिजे. हा 5 9 3 12 2 चला 525 हे आहेत 70%. 700चं 70% आणि 700चं 5%. तर 525 हे किती झाले 75% झाले. म्हणजेच महेशने मिळवलेले गुण किती आहेत 75% आहेत. आणि या दोन्ही पर्सेंटेजेस मधला डिफरन्स कितीचा आहे 5% आहे. फरक विचारला होता म्हणून पर्याय क्रमांक 2 काय आहे या प्रश्नाचं उचित उत्तर आहे. बघा
प्रत्येक गोष्टीमध्ये ना रितसर ट्रॅडिशनल पद्धतीनं जी पूर्वापार चालत आलेली आहे पद्धत आहे पर्सेंटेज काढण्याची, त्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केला तर क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बट टार्गेट काय आहे, कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. तर त्यासाठी हे जे आपण मेथड्स बघितले होते बेसिक्स मध्ये, तर ते या ठिकाणी उपयोगी ठरतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला, खालील सारणीत 1988 साली भारतातील काही शहरांमध्ये झालेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये नोंद दिलेली आहे. शहर दिलंय आणि त्याच्यानंतर पाऊस मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. मुंबईमध्ये 2000 मिलीमीटर पाऊस पडलाय, दिल्लीमध्ये 1040 मिलीमीटर पाऊस पडलाय, मद्रासमध्ये 1710 आणि नागपूरमध्ये 950. ही इन्फॉर्मेशन आहे इथपर्यंत. क्वेश्चन काय विचारले, कोणत्या शहरातील पाऊस वर दर्शवलेल्या शहरांच्या एकूण पावसाच्या 30% आहे. आता वर दर्शवलेल्या शहरांच्या एकूण पावसाच्या 30% सर्व शहरांमध्ये मिळून वर दर्शवलेले जे शहर आहेत त्यांच्यामध्ये मिळून या ठिकाणी पडलेलं पाऊस किती आहे हे काढावं लागेल आधी. ओके, तर मग त्याचं 30% काढायचं आपल्याला. 000 या ठिकाणी, त्याच्यानंतर 1040 आहे, त्याच्यानंतर 1710 आहे आणि 950 आहे. ओके, तर 0 या ठिकाणी, 5 आणि 1 6 आणि 4 10ला 0, हातचा आला 1 या ठिकाणी, 7 आणि 1 8, 8 आणि 16 1 17ला 7, हातचा आला 1 2 3 4 5. किती आले, 5700 मिलीमीटर पर्जन्य वर दर्शवलेल्या शहरांमध्ये एकूण पर्जन्य एवढं पडलेलं आहे. तर या पर्जन्याच्या 30% पर्जन्य कुठं पडलंय, तर 5700चं 30% कसं काढतो आपण, 2 शून्य असतील तर सोडून देतो, सरळ सरळ 57 गुणिले काय करतो आपण 30 करतो या ठिकाणी. तर 50 त्रिक 150, 150, 7 त्रिक 21, हे झालं 57 त्रिक, हे 1 5 आणि 2 7 आणि 1 आणि हा राहिलेला 0, 1710. तर वर दर्शवलेल्या शहरांच्या एकूण पावसाच्या 30% पर्जन्य कुठं पडलेला आहे, मद्रास या शहरात पडलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय आहे, उत्तर आहे. हा आहे ASO मुख्य 2009 मध्ये विचारलेला क्वेश्चन. चलो, काठीण्य पातळी थोडी थोडी वाढत जाईल, मात्र कॉन्सेप्ट बिलकुल चेंज होणार नाही. प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्यायचं आणि क्वेश्चनला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. फळबागेतील 150 झाडांपैकी 12% झाडे आंब्याची आहेत. तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत, टोटल झाडे किती आहेत, 150 आहेत. या 150 झाडांमध्ये आंब्याची झाडं किती आहेत, 12% ही आंब्याची झाडे आहेत. ओके, आंबा. ओके, किती, 12%. राहिलेली इतर झाडे किती असतात, ती असतील या ठिकाणी 88%. किती असतात, 88. आता 150चा 88 काढणार, इतर प्रकारची किती झाडे आहेत असं विचारलं. 150चा 88 काढणार की 150 मधून 12% मायनस करणार. सिंपल काय असेल, 12% मायनस करणार. तर 150चं 10% होतं 15. 150चं 10% किती होतं, 15. आणि 150चं 1% किती होतं, 1.5. 2% किती होतं, 3. तर 15 आणि 3 किती झाले, 18. तर 150चं जर आपण 12% काढलं तर किती झाडे येतात, 18 झाडे येतात. 18 झाडे जर याच्यातून मायनस केलं 150 मधून, तर उचित उत्तर काय असेल, 132 हे आपलं बरोबर आन्सर या ठिकाणी आहे. विदिन अ सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह होतो. PSI पूर्व परीक्षा 2010चा हा क्वेश्चन आहे. इझिली आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. अप्रोच आपला ठेवायचा, 150चा 88% काढायचं असतं तर तुम्हाला गुणाकार करावा लागला असता. आपण फक्त 150 मधून त्याचे 12% मायनस करून या ठिकाणी ना आन्सर काढलेला आहे 132. दॅट इज द बेस्ट वे. यालाच आपण काय म्हणतो, कॅल्क्युलेशनचं स्किल असणं, त्याचा उपयोग करून आहे ना कमी कॅल्क्युलेशन मध्ये आन्सर पर्यंत कसं पोहोचता येईल याचा विचार करायचा. ओके, चल नेक्स्ट. रमाकांत एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली असं म्हणलेलं आहे. रमाकांत एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित राहिलेला आहे आणि त्याची उपस्थिती किती आहे, 90% आहे. 198 दिवस म्हणजे किती, 90% आहेत. तर त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली होती, याचा आन्सर काढायचं. तर सगळ्यांनी 1 मिनिटाचा वेळ देतो मी, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर मी मेथड सांगेन आहे की कसं याला सॉल्व्ह करता आलं असतं. ओके, काही जणांचं बरोबर येईल या ठिकाणी, काही जणांचं मेथड चुकेल फक्त. ओके, लेंदी मेथड यूज करायचं नाही, स्मार्ट वेने थोडंसं विचार करून ठरवायचं की क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करता येईल.
आले सगळ्यांचा आन्सर. पर्यायाचा वापर केला तर आहे ना जास्त लवकर या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ओके, 60 सेकंदामध्ये आहे ना तुमचा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करून झाला पाहिजे. कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह केलात तरी सुद्धा. मी जी मेथड सांगतोय त्या मेथडने आहे ना मॅक्झिमम 15 ते 20 सेकंद लागायला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. कॅल्क्युलेशनची स्पीड जास्त असेल तर आणखीन कमी वेळात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. चला, वेळ झालेला आहे. ओके, थांबा. तर 198 दिवस उपस्थित होता ते किती टक्के? 90% आहेत. ओके, 90% बरोबर जर 198 आहे तर शाळा किती दिवस भरली होती? शाळा जेवढे दिवस भरले त्याला 100% म्हणणार. या 100%पैकी 90% तर तो उपस्थित आहे. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू जर काढली आपण तर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतो. कॅल्क्युलेशन कसं होईल? 90 गुणिले x बरोबर 198 गुणिले 100. या ठिकाणी 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. 9 1 9, 9 दोन्ही 18, 1 राहिला, 9 दोन्ही 18. तर x बरोबर 22 गुणिले 10 किती राहिलं आहे? x इक्वल टू 220. दुसरी मेथड काय असेल बघा. 90% उपस्थित राहिलेला आहे आणि शाळा एकूण किती दिवस भरली होती हे या ठिकाणी दिलेल्या पर्यायामध्ये. 220 मधून आहे ना त्याचं किती टक्के मायनस करायचं आहे आपल्याला? शाळा एकूण 220 दिवस भरली होती आणि रमाकांत किती टक्के दिवस या ठिकाणी उपस्थित होता? 90% दिवस उपस्थित होता. म्हणजे शाळेचे एकूण जे दिवस आहेत त्यातले फक्त 10% दिवस अनुपस्थित होता ना. तर 10%, 220चं 10% म्हणजे किती येतं? 22 दिवस. 22 दिवस जर मायनस केले तर रमाकांतचे उपस्थित दिवस येतात. 100%तून त्याचं 10% मायनस केलं तर 90% यायला पाहिजे आणि ते 90% मॅच व्हायला पाहिजे 198 सोबत. यांची वजाबाकी करू. 10 मधून 2 गेले, 8 राहिला, हातचा आला 1. या ठिकाणी 12 वजा 3 9 राहिले, हातचा आला 198. तेच 210 मधून त्याचे 10% वजा केलं तर 198 येत नाही. काही येईल आन्सर या ठिकाणी. 200 मधून त्याचं 10% मायनस केलं तर 180 येतं. 215 मधून त्याचं 10% मायनस केलं तर 21.5. या ठिकाणी 21.5 दिवस होतात जे की मॅच मेळ खाणारच नाही. या ठिकाणी लॉजिकली आन्सर कोणतं बरोबर आहे म्हणता येईल? 220चं फक्त 10% मायनस करायचं आणि ते 198 येतं का? 90% काढायचे नाहीत किंवा 100% काढायचे नाहीत. आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करून त्यातून त्याचे 10% मायनस करायचे आणि हे किती यायला पाहिजे? 90%ला बरोबर यायला पाहिजे. ओके, कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तेच आपलं काय असू शकतं? उत्तर असू शकतं. चलो पुढला क्वेश्चन PSI पूर्व 2011ला विचारलेला क्वेश्चन आहे. रंगानुसार वाटाण्याची बीज अंकुरण टक्केवारी बदलते. जेव्हा कधी विशिष्ट रंगासाठी बीजे पेरली जातात तेव्हा त्यातील किती टक्के अंकुरतील याची खात्री असते. ही टक्केवारी सोबतच्या सारणीत दिली आहे. प्रदर्शनासाठी प्रत्येक रंगाची 50 रोपे हवी आहेत. लागवडीसाठी लागणाऱ्या बियांची एकूण संख्या निवडा असं म्हणलंय. प्रत्येक रंगाची किती रोपे पाहिजेत? 50 रोपे पाहिजेत. आणि सांगितलंय काय? सपोज करा रंगानुसार वाटाण्याची बीज अंकुरण्याची टक्केवारी बदलते आणि ती खालील दिल्याप्रमाणे आहे असं सांगितले. म्हणजेच पांढऱ्या रंगाचे जर या ठिकाणी वाटाण्याच्या बिया जर आहे ना आपण हे केले तर 100 पैकी केवळ किती? 60च अंकुरतात असं सांगितलेलं आहे. तपकिरी रंगाच्या जर बिया असतील तर एकूण 100 जर आहे ना आपण लागवड केली तर त्यापैकी अंकुरित किती होतील? 80. तर हे पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे की किती अंकुरतील. लालचं 90% दिले, पिवळ्याचं 70% आणि काळ्याचं 50% असं दिलंय. आपल्याला प्रत्येक रंगाची किती रोपं पाहिजेत? 50 पाहिजेत. तर एक कॅल्क्युलेशन या ठिकाणी सांगतो. 100 पैकी 100ला जर किती 60 रोपे अंकुरित होतात तर आपल्याला आवश्यकता कितीची आहे? 50ची आवश्यकता आहे. तर आपण किती या ठिकाणी ना म्हणजे त्या ठिकाणी बीजारोपण केलं पाहिजे, किती बियांची आवश्यकता असेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. x गुणिले 60 बरोबर 100 गुणिले 50 केलं आपण. तर भागिलेमध्ये काय आलं? या ठिकाणी 60 भागाकारात येतच. या ठिकाणी हे 0 आणि 0 मायनस करू. 100 गुणिले 5 500. 500ला कितीने भागायचं आपल्याला? 6ने भाग द्यायचा आहे. तर 6 1 6, 6 8 48, 2 राहिले. साइन 3 18 पॉईंट दिलं, परत 2 राहतात, 0 घेतलं. साइन 3 18 तर 83.33 येतं. तर आहे ना आपण काय करू? पांढऱ्या रंगाची आहे ना 84 रोपे लागतील आपल्याला.
किती 84 बिया लागतील. तर याच पद्धतीने ना बाकीचे कॅल्क्युलेशन कसं करता येतील डायरेक्टली. मेथड हीच आहे. 100 पैकी 80 तर आहे ना किती पैकी 50 हे लिहित असताना आपल्याला x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर तिथं सुद्धा 100 गुणिले 50 भागिले किती येईल 80 येईल या ठिकाणी. ओके 0 0 कॅन्सल. तर 8 ने भाग देऊ. 8 एक्क 8 तर 8 एक्क 8 राहिले 2 8 दोन्ही 16 राहिले किती 4 राहतात. भाग जात म्हणून पॉईंट दिला 4 8 45 आणि हे 12.5 गुणिले 5 किती होतात या ठिकाणी 5 5 25 ला 5 हात चाल 2 5 2 10 2 12 2 हात चाल 1 5 6 तर 62.5 होतात. तर याला आपण 63 लिहून घेऊ शकतो. 63 काय बिया लागतील. लाल कलरच्या 90% आहे. तर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण. कसं आहे असं आहे. चलो काय करता येईल तर डायरेक्ट 100 गुणिले 50 लिहिण्यापेक्षा आहे ना मी 500 भागिले काय करतो या ठिकाणी 5000 भागिले 90 करतो. तर 9 एक्क 9 9 5 45 5 राहिले 9 5 45 5 राहिले परत पॉईंट दिला 50 झाले 9 5 45 परत 9 5 45 55.55 येतं. याला 56 लिहून घेऊ शकतो आपण. ओके 56 झालं. पिवळा 70% आहे. ओके चलो समजण्यासाठी आहे ना सगळे कॅल्क्युलेशन मी थोडंसं कलर चेंज करतो या ठिकाणी. तर हे 5000 भागिले आता कितीने भागावं लागेल 70 ने भागावं लागेल. तर 0 0 कॅन्सल 7 एक्क 7 7 7 49 1 राहिला. तर 7 एक्क 7 3 राहिले पॉईंट दिला 30 झाले 7 चौक 28 71.4 येतात. तर याला 72 लिहून घेऊ. आणि काळा जो आहे या ठिकाणी 5000 भागिले 50 केलं तरी आहे ना 50% अंकुरित होतात. तर 100 लागतील एकूणच. सिंपल आहे. तर 6 4 10 3 13 14 15 ला 5 हातचाला 1 तर 8 7 15 15 5 20 26 आणि 1 27 ला 7 हातचाले 2 2 आणि 1 3 एकूण किती 375 बियांची आपल्याला आवश्यकता लागेल. प्रत्येक टाईपचे आहे ना किती 50-50 रोपे हवे असतील. तर या पद्धतीने क्वेश्चन जर नाही लक्षात आलेला असेल तर परत एकदा आहे ना रिकॅप करून आहे ना परत एकदा सोल्युशन कोणत्या पद्धतीने केलेलं हे बघा. पर्सेंटेज शिवाय दुसरं काहीही केलेलं नाहीये या ठिकाणी. एकूणच तर एकूण या ठिकाणी बियांचा वापर केला होता 500 बियांमध्ये 60 80 90 70 50 अंकुरित होतात. या पद्धतीने सुद्धा आहे ना सर्व एकत्रितपणे काढून सुद्धा आन्सर काढता येतं. ओके चलो 375 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 22 या ठिकाणी कंप्लीट केलेला आपण. चला क्वेश्चन नंबर 23 तांबे व जस्त यांच्या संमिश्रणाने 5 किलोग्राम वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल. चला एका संमिश्रामध्ये तांबे किती आहे. तांबे दिलेला आहे गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर तांबे किती असं विचारले. 35.5% दोनच धातू आहेत ना. 35.5% असेल तर 64.5% काय असेल त्याच्यामध्ये तांबे असेल. तर आपल्याला 5 किलोग्राम म्हणजेच याला ग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे डिटेल मध्ये मी सांगितलं होतं. पोलीस भरतीचा PYQ ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस हा क्वेश्चन त्याच्यामध्ये आलेला होता. 5000 ग्रामचं आपल्याला किती काढायचं आहे 64.5 जवळपास आन्सर 65% काढू आपण सरळ 65% 5000चं 60% काढा. हे 10% होतं आणि 60% काढलं तर हे 10% गुणिले 6000 केलं तर किती येईल 3000 ग्राम. ओके आणि हे 500 जर या ठिकाणी 10% होतात तर 50 काय होतं सॉरी 500 250 किती होतात 5% होतात 250 3250 तर आपल्याला काढायचं होतं अर्धा टक्का कमी करायचं आणखीन. तर 3200चा एकच पर्याय या ठिकाणी 3225 3.225 तर उत्तर कदापि येणार नाही. हा आहे लिपिक टंकलेखक 2014चा. बरेच क्वेश्चन आहे ना बऱ्याच एक्झाम मध्ये आहे ना या ठिकाणी काय रिपीट होत असतात त्यांची आवृत्ती होत असते म्हणून PYQचं अध्ययन करणं नेहमी आवश्यक असतं. ओके चला आपण प्रश्नांचे स्वरूप जसं जसं बघत चालू तसं तसं आहे ना बऱ्याच क्युरीज बऱ्याच गोष्टी तुमच्या आहे ना क्लिअर होत असतील की क्वेश्चन येण्याचा आहे ना पॅटर्न काय असतो नेमका. चला पुढचा क्वेश्चन आहे रमणचे मासिक उत्पन्न 15000 रुपये आहे. त्यातील 9000 रुपये खर्च होतात व उरलेली रक्कम शिल्लक राहते तर तो मासिक उत्पन्नाच्या शेकडा किती बचत करतो असं विचारलेलं आहे. शिल्लक राहिलेली रक्कमच बचत आहे. 15000 मधले 9000 रुपये जर 15000 मधले 9K जर खर्चत असेल तर शिल्लक किती राहतात 6K आणि हे 6000
किती टक्के आहेत? 15,000च्या 15,000च्या 6,000 हे किती टक्के आहेत? 15,000चं 10% किती बनतं? 15,000चं 10% किती बनतं? 1500 बनतात. ओके, हे 1500 परत हे 1500 किती झाले? 3,000. 15,000चं 20% किती होतं? 3,000 आणि 40% किती होतं? 6,000 होतं. म्हणून 40% हे या ठिकाणी उत्तर आहे. क्वेश्चन वरती फोकस करा. उत्पन्नाच्या शेकडा किती? उत्पन्नाच्या शेकडा किती? 40% हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55% वाढ केल्याच्या नंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली, तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती? या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. मी टाइम स्टार्ट करतो. 30 सेकंद असतील तुमच्याजवळ. ओके, आपला जोर लावा. पर्सेंटेजमध्ये आपण जे काही शिकले क्लास फर्स्ट पासून, तर त्या सगळ्या बुद्धीचा, त्या सगळ्या तथ्यांचा वापर करत फॉर्म्युला यूज करायचं नाही, हे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह झाला पाहिजे. विथ द हेल्प ऑफ ऑप्शन हा एक पर्याय असू शकतो, विदाउट हेल्प ऑफ ऑप्शन हा एक पर्याय असू शकतो. ओके, चलो टाईप झालेला आहे. पर्यायाचा वापर करून सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, पर्यायाचा वापर न करता सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55% वाढ झाली. म्हणजे अगोदर जेवढे काही मजूर होते ते स्वतः मजूर किती टक्के असतात? 100% असतात. त्याच्यामध्ये वाढ किती झाली? 55% वाढ झाली. किती? सपोज करा आधी 40 मजूर यायचे कामाला, आपण काय केलं? 40चं 50% किती आहे? 20. तर आता मजुरांची संख्या किती आहे? 60 आहे. तर मजूर किती वाढले? 50% वाढले. ओके, तर एकूण मजुरांच्या ते किती टक्के असतं? 150% असतं. हे लक्षात ठेवा. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? आधी मजूर होते किती? 100%. मग नंतर वाढले किती? 55% वाढले. तर आता मजुरांची संख्या किती झाली आहे? 93 झाली आहे. म्हणजेच हे 93 जे आहे तर ते किती टक्के आहे? 155% आहे. आपल्याला काय करायचं आहे? प्रारंभी मजुरांची संख्या किती होती? प्रारंभी मजुरांची संख्या 100% होती. तर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या क्वेश्चनचा आन्सर काढता येतं. उत्तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करण्यापेक्षा आपण काय केलं असतं? काय करता आलं असतं? मजुरांची संख्या किती आहे? मजुरांची संख्या 70 आहे, 50 आहे, 80 आहे किंवा 60 आहे. पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर बघ कोणत्या संख्येमध्ये त्याचं 55% मिळवल्याच्या नंतर 93 बनतं. 70 घेऊ आपण. ओके, 70चं 50% घ्या. किती होतं? 35. मजुरांची जी संख्या आहे त्या संख्येमध्ये त्याचं किती टक्के मिळवायचं आहे? 55%. 55% राहू द्या, 50% मिळवा फक्त. किती होतात? 105 होतात. किती होतात? 105. व्हायला किती पाहिजे? 93 व्हायला पाहिजे. म्हणून पहिला पर्याय उत्तर असू शकत नाही. 50 घेऊ आपण. 50चं या ठिकाणी आपण किती घेतलं? 50% घेतलं. किती आले? 25. किती झाले हे? 75. आपल्याला किती पाहिजे? 93. हे तर खूप लांब आहे. ओके, हा पर्याय असू शकत नाही. 80 जर घेतलं तर आहे ना हे आणखीन वाढेल, म्हणून 80 असंही तसंही कॅन्सल होईल. 70ला आपण चेक केलंय म्हणून 60 घेऊ. 60चं किती टक्के घ्यायचं आहे? 50%. किती होतात? 30. आणखीन किती टक्के घ्यायचे? 5% घ्यायचे. 60चं 10% जर 6 होतं, 60चं 10% जर 6 होतात तर 5% किती होतात? 3. तर हे 5% पण ऍड केले. हे किती आहेत? हे आहेत 60चे 50% आणि हे आहेत 5%. किती झाले? 60 आणि 30 90 आणि 3 93. म्हणून बरोबर पर्याय काय असेल? पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी आपला आन्सर असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% कमी आहे. राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% कमी आहे. महेशची उंची 100, राजेशची उंची 80. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 20चा आहे. तर काय विचारलं? महेशची उंची राजेशच्या उंचीपेक्षा किती टक्क्याने कमी आहे? महेशची उंची राजेशपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे? महेशची उंची 20 ने अधिक आहे, राजेशची उंची 80 आहे आणि 20 हे 80च्या किती टक्के असतं? 25% असतं. किती हे लिहू नका. किती टक्के असतं? 25%. तर 25% हे उत्तर बरोबर आहे. तर हा क्वेश्चन पोलीस भरतीला झालेला आहे, त्याच्यामुळे ना जास्त फोकस करायची आवश्यकता नव्हती याच्यावरती. क्वेश्चन नंबर 27. एका वस्तूच्या किमतीत 45% वाढ केल्याच्या नंतर त्या वस्तूची किंमत ₹87 झाली, तर प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती? आत्ता मगाशीच आपण क्वेश्चन बघितलेला आहे. लिपिक टंक लेखक 2013चा क्वेश्चन आहे. तर प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती? प्रारंभी त्या वस्तूची किंमत 60 होती. प्रारंभी त्या वस्तूची किंमत 60 होती. याच्यामध्ये किती? 45 ने वाढ झाल्याच्या नंतर किती बनते? ₹87. 45% वाढवायचं आहे. 60चं 50% किती होतं? 30 होतं. मग 50% वाढ करायची नाही आहे आपल्याला. किती टक्के वाढ करायची? 45. 5 मायनस करा, 5% मायनस करा. 60चे 5% मगाशी आपण बघितलं होतं 3. ओके,
30 मधून 3 मायनस केले किती येतात 27. तर 60 मध्ये 27 ऍड केले, 60 70 80 87 87. म्हणून पहिलाच पर्याय. असं कधी कधी होतं, नशीब आपली साथ देतं की ना आपण ऑप्शनवरून आन्सर काढत असतो आणि फर्स्ट ऑप्शनच चेक करत असताना आपल्याला एक्झॅक्टली डॉट उत्तर भेटून जातं. याला म्हणतो आपण 1% नशीब. या ठिकाणी 99% जर तुमचे कष्ट असतील तर आहे ना 1%चं नशीब साथ देईल किंवा न देईल त्याची काही गॅरंटी नाही. बट 99% कष्ट करताय तर 100% सिलेक्शन आपलं होईल. या गोष्टीवरती ना विश्वास ठेवून अभ्यासाला लागायचं असतं, हे लक्षात ठेवा. चला, सरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती, चालू वर्षी 368 मुले आहेत, तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली? सपोज करा सरस्वती विद्यालयामध्ये 120 विद्यार्थी होते, ओके, आणि आता किती झाले 132 विद्यार्थी झाले. म्हणजेच किती विद्यार्थ्यांची वाढ झाली? 12 विद्यार्थ्यांची वाढ झाली. म्हणजेच किती टक्के विद्यार्थी वाढले 120 मध्ये? 120च्या 10% विद्यार्थी म्हणजे 12 वाढले, ते किती झालं 132 झालं. हेच तर करायचं आहे. तर आपल्याला काय विचारलंय तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली हे विचारलेलं आहे. इथं 10% वाढ झाली असं सांगितलं. तर 320 आणि 368 मधला आहे ना फरक काढून घ्या आधी. ओके, फरक काय असेल? फरक काय असेल या ठिकाणी? 320 आणि 368 मधला फरक, 368 आणि 320 मधला फरक आहे 48चा. आणि पर्याय काय दिलेत? 10%, 12%, 13%, 15%. चला बघू आपण. 320चे 48 विद्यार्थ्यांची वाढ झाली तर 320चं 10% किती असतं? 32. 320 मध्ये 48 विद्यार्थ्यांना ऍड व्हायला पाहिजे. हे किती आहे? 48 आहे. 320चं 10% किती आहे? 32 आहे. चलो 32 आहे आणि 5% किती आहे? 16 आहे. ओके, 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, 48 5%. तर टोटल किती टक्क्यांची वाढ झालेली? 15% वाढ झालेली. 10% वाढ केल्याच्या नंतर 48 तर होत नाही. 320चं 10%, 48 कधीच होत नाही. 320चं 12%, 320चं 12%, 320चं 10% या ठिकाणी 32 आणि 2% जर काढायचं म्हणलं तर 3.2 आणि 6.4 वगैरे तर पॉईंट मध्ये आन्सर जातं. 13% सुद्धा काढलं तर आहे ना पॉईंट मध्ये जातं. दोनच पर्याय जे पॉईंट मध्ये जात नाहीत, एक 10 आणि दुसरं 15%. 10 तर येत नाहीये, तर आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह न करता आपण सांगू शकतो की आहे ना ऑप्शन नंबर 4 15% हे याचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 28. आय थिंक आज थोडंसं आहे ना आपण लवकर लवकर क्वेश्चन या ठिकाणी संपवलेले आहेत. चला, हा क्वेश्चन नंबर 29 प्रश्न या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झालेलं आहे या ठिकाणी. चल, एका गावची लोकसंख्या 10 वर्षात 1,75,000 पासून 2,62,500 झाली तर प्रत्येक वर्षी किती टक्के वाढ झालेली आहे असं विचारलंय. आणि लिपिक टंकलेखक 2015. अगोदर वाढ किती झाली ते काढावं लागेल, मग ते किती टक्के आहे हे काढावं लागेल. ओके, चलो आपण क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करता येईल? 175 आणि 25,000 किती झाले? 2 लाख झाले. आणि वरी किती आहेत? 62,500. 62,500 आणि 25 62 72 82 85 87 87,500 एवढी वाढ झालेली. कोणत्या लोकसंख्येमध्ये? 1,75,000 एवढ्या लोकसंख्येमध्ये वाढ किती झाली? 87,500 ची. पर्सेंटेज काढायचं असेल तर 100 ने गुणून घेऊ आपण. तर 0 0 0 0 कॅन्सल. हा 0 या 0 सोबत कॅन्सल. तर 25 ने भाग जाईल. तर 25 चोक 100, 25 त्रिक 75, तर 25 सत्ते 175, 25 त्रिक 75 राहिले 12, 25 पाचा 1,600, 7 एक 7, 7 पाचा 35. किती आलं? 50. किती आलं आन्सर या ठिकाणी? 50 एवढा आलेला आहे. चलो, तर ओके 50% वाढ जी झाली, 50% वाढ किती वर्षात झालेली? 10 वर्षात. ओके, 10 इयर्स मध्ये 50% वाढ झाली. आपल्याला काय विचारलं होतं? प्रत्येक वर्षी किती वाढ झाली? तर 10 वर्षामध्ये 50% होते, तर प्रत्येक एका वर्षामध्ये वाढ किती होईल? 5% वाढ होते. बट प्रत्येक वर्षी 5% 5% हे डिवाइड तर केलेलं आहे. चला, एक एरर आहे या क्वेश्चन मध्ये. भले लिपिक टंकलेखक 2015चा क्वेश्चन आहे. तर बघा, सपोज करा पहिल्या वर्षी किती होतं? 10,000 लोकसंख्या होती. तर याचं 5% जर वाढलं, 10,000चं 5% किती होतं या ठिकाणी? 1,500 होतात.
तर 500 जर आपण घेतले दुसऱ्या वर्षी 10,500चं 5% घ्यावं लागतं. तर चक्रवाढ व्याजाने आहे ना लोकसंख्या वाढत असते. इथं मात्र 10 वर्षामध्ये 50% वाढते तर 1 वर्षामध्ये 5% वाढते. हा क्वेश्चन क्रॉस चेक सुद्धा केला तर याच्यामध्ये या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर सुद्धा आयोगाने जे दिलेलं होतं ते 5%च दिलेलं आहे. चला याच कॉन्सेप्टनुसार जाऊ. 10 वर्षामध्ये जर 50% वाढ होते तर एका वर्षामध्ये दरवर्षी 5% वाढ होते. 5 5 5 10 वर्षामध्ये 50% लोकसंख्या वाढलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका व्यापाऱ्याची उलाढाल 300 कोटीवरून 750 कोटी होत असेल तर किती टक्के वाढ झाली? ओके, इथं थोडंसं कन्फ्युज होऊ शकतात विद्यार्थी. 300 वरून किती झाले? 750 झालेली आहे. म्हणजे वाढ किती झाली? 450ची. तर हे 450 हे 300च्या किती टक्के आहेत असं काढू शकतो या पद्धतीने. किंवा दुसरी मेथड काय असेल, कुठलीही संख्या आहे, सपोज करा 300 घेऊ. तर ही संख्या आहे या ठिकाणी. तर 300 कोटी 150 कोटी याच्या किती टक्के झाले? 50% झाले. किती टक्के? 50%. तर 300 कोटी किती टक्के होतात? 100%. म्हणजे असं म्हणता येईल 300 कोटीवरून जर 600 कोटी होत असेल तर वाढ कितीची झाली? 300 कोटीची. आणि 300 कोटी हे 300 कोटीच्या किती असतात? कुठलीही संख्या स्वतःची 100% असते. कितीची वाढ झाली म्हणू शकतो आपण? 100%ची वाढ झाली. किती टक्क्याची वाढ झाली? 100%ची. 300 करोडचा बिझनेस आहे तो 450 करोड झाला तर किती टक्क्यांची वाढ झाली? 300 मध्ये 150 करोड ऍड झालेत म्हणजेच ते किती आहे? 300 करोडच्या 50% आहे. आता 300 वरून किती झालंय ते? 750 झालेलं आहे. किती? 750. म्हणजेच कितीची वाढ झाली? 450 कोटींची वाढ झाली. तर 450 मध्ये या ठिकाणी 300 कोटी अधिक 150 कोटी हे आहे 300चं 100% आणि हे आहे 50%. म्हणजे टोटल वाढ किती झाली? 100 आणि 50 150% एवढी वाढ झालेली आहे. ओके, क्लिअर आहे क्वेश्चन. तर अशा पद्धतीने हा लिपिक टंकलेखक पूर्व 2017चा क्वेश्चन होता. तर आजचे जे पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त विचारल्या गेलेल्या परीक्षांमधले आपण क्वेश्चन बघत होतो तर त्यातील जवळपास 16 पासून ते 30 पर्यंतचे प्रश्न आज पूर्ण केलेले आहेत. आय होप क्वेश्चन व्यवस्थित समजलेले असतील. स्पीड हळूहळू ग्रॅज्युअली थोडी वाढत जाईल. आणि जर का तुम्ही आहे ना लेक्चर नंबर 1 पासून ते 13 पर्यंत बघितलंय तर ही स्पीड त्या सर्व विद्यार्थ्यांना ना मॅच करता येईल ज्या विद्यार्थ्यांनी ना डे 1 पासून या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना ही विनंती आहे की ना व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती कंप्लीट सुरुवातीपासून जर बघितलात तर आहे ना तुम्हाला सुद्धा आहे ना त्याचा नक्कीच फायदा होईल. नुकसान बिलकुल होणार नाही. अभ्यास करायचा असेल तर तो आहे ना व्यवस्थित करावा लागेल. अगदी बेसिक पासून करावं लागेल. अधूनमधून येऊन आहे ना क्वेश्चन समजतील, मला सिलेबस समजेल, मला व्यवस्थित माझा अभ्यास होईल या अशा अपेक्षा स्वतःकडून खोट्या अपेक्षा करणं कधीही बरोबर नाही. ती स्वतःची फसवणूक केल्यासारखं होईल. या ठिकाणी मी तुम्हाला गाईड करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आहे. तर मी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणं तुमचं पहिलं कर्तव्य आहे. तर सातत्य ठेवा, अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. उद्या ठीक 9 वाजता आहे ना उद्याचं लेक्चर अपलोड होईल. तोपर्यंत या ठिकाणी विश्रांती घेऊ. स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. आणि मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग बरोबरच आहे ना इतर विषयांचा आपण अध्ययनाला लवकरच सुरुवात करणार आहोत. अगदी इंटरेस्टिंग असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, असे जे मला आवडणारे जे सब्जेक्ट आहेत जे मला शिकवायला तुम्हाला आवडेल. अगदी म्हणजे जेवढं सोपं पर्सेंटेज तुम्हाला करून शिकवलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त बेटर वेने ना इतर कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करेन. तर तोपर्यंत विश्रांती घेऊ, या ठिकाणी अभ्यास करत राहा आणि मोटिवेटेड राहा. धन्यवाद.